माफ केलं, पण आज यांनी सगळ्या मर्यादा तोडल्या। या आधी सुद्धा हे मला त्या बाईसोबत नको त्या अवस्थेत सापडले होते। मी यांना जाब विचारल्यावर यांनी माझी माफी मागितली, पण आज मला सांगायलाही लाज वाटते की यांनी पुन्हा खोटारडेपणा केला आणि तीच वाट धरली। आज पुन्हा हे मला त्या बाईसोबत नको त्या अवस्थेत सापडले। ज्या माणसाला त्याच्या बायकोची संसाराची किंमत नाही ना, अशा माणसासोबत मला नाही राहायचंय। चिरंजीव खरे काही डॅडी मी बोलतो ना तेजस्वी। काय बोलणार आहात? आधी जे बोललात तेच बोलणार आहात ना, की बाळाचा विचार कर, भविष्याचा विचार कर, दादाला कळलं तर त्याला काय वाटेल याचा विचार कर, हेच ना? पण एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगते, माझ्या बाळाला मी स्वतः सांभाळेन एवढं खंबीर बनवलंय माझ्या दादाने मला। सुनबाई सुनबाई एवढं टॉकाला जाऊन बोलू नाही। आमच्या सुनबाईला एकटीला तिचं मूल सांभाळावं लागलं तर आमच्या मनगटाचा काय फायदा आहे? यांना एक त्यांची जबाबदारी सोडून नसते उद्योग करायचे, पण आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी। आम्ही हवं तर तुमचे हात जोडून माफी मागतो, पण आमचं जरा ऐका। डॅडी प्लीज, मी तुमचा आदर करते, तुम्हाला मी तात्यांच्या जागी बघते, म्हणून तुमचा शब्द नाही मोडता यायचा मला, पण प्लीज प्लीज मला इथे थांबायची गळ घालू नका, कारण या माणसाबरोबर आता मी एक क्षणभरही नाही राहू शकत। तेजू झाडाला नवीन पालवी फुटत असतानाच खोडाला आग लागल्यासारखं वाटतंय आज मला। माझ्या आयुष्यात नवीन आनंद येतोय, सगळे किती खुश आहेत, पण नियतीलाच माझी परीक्षा घ्यायची असेल तर ठीक आहे, मी देईन ही परीक्षा, पण आता मी इथे राहणार नाही, आता या संसारात रमणार नाही। मी घरी जाते खरं, पण दादाला जाऊन काय सांगू? त्याची तब्येत ठीक नाहीये। दादा, हा दादा। तेजू कामात नाहीस ना? नाही नाही, बोल की। हा, नानांचा फोन आला होता, दत्तू पाहुण्यांना आणि धनुला फिरायला पाठवायचं म्हणत होते। त्यांच्या संग मी आणि तुळजा दोघांना बी जावं म्हणतात ते। आता आम्ही 2 जोडपी निघालोय, तर मी म्हणलं तू आणि शत्रू पाहुणे आला असतं बरं झालं असतं, है ना? तेवढंच तुम्हाला बी बरं वाटेल आणि फिरणं होईल तुमचं। ऐकतेस ना? हा, हो ऐकते है। मग बोल की काहीतरी। नाही बघ, राजू आणि बागू ते दोघीच कशा घरात राहणार? मग म्हणलं त्यांना बी संग घ्यावं, आता सगळेच जाऊया म्हणतोय मी, है ना? कधी निघणार आहेत तुम्ही सगळे? एक आता बॅग भरायला घेतोय, पार्टीची गाडी होती। या फिरायच्या प्लॅनमुळे निदान 2 दिवस तरी हा प्रश्न पुढे ढकलला जाईल। घरी का आले म्हणून कोण विचार आला नसेल, बाकी पुढचं पुढे बघेन। तेजू अरे बोल की काहीतरी। दादा, अरे 4था महिना लागलाय मला, थोडं जास्त चाललं ना तरी चक्कर आल्यासारखं होतं। हे फिरायला येणं झेपल मला असं वाटत नाही, तुम्ही जाऊ जा की, छान एन्जॉय करा। तेजू ठीक आहेस ना तू? हो दादा, एकदम छान। आणि हा, राजू आणि भागूकडे ना मीच येऊन राहणार आहे तुम्ही येईपर्यंत। रिसॉर्टवर राहण्यापेक्षा माहेरी येऊन 2 दिवस राहिलेला आवडेल मला, चालेल ना दादा? तेजू चालेल ना, काय विचारतेस ग? हे बघ, हे घर मी जरी चालवत असलो ना तरी पूर्ण आपल्या सगळ्यांमुळे होतं हे लक्षात ठेव। आणि तू लग्न होऊन सासरी जरी गेली असशील ना
तर या घराला तुझ्या पावलांची ओढ कायम असते. अजून थोडा वेळ जरी आमच्या नजरेसमोर थांबलात ना तर आज आमच्या हातून पोटच्या पोराला मारल्याचं पाप घडल्याशिवाय राहणार नाही. निघा निघा. दादा येताना माझ्यासाठी काहीतरी घेऊन या. मी ना तुला फोन करतो काय. काय नुसतं तुला आणून चालणार नाही. या 2 गौरा आहेत ना ग बसणार नाहीत. अक्का बरं झालं तू आले. 2 दिवसात माझा रिझल्ट आहे. सगळं टेन्शन ना मला एकटीलाच घ्यायला लागलं असतं. आता थोडंसं टेन्शन तू पण घे. अगं वहिनीने एवढा चांगला अभ्यास घेतलाय तुझा तर रिझल्ट पण चांगलाच लागेल की. अगं माझं काय घेऊन बसलीयस. तिने सेल्फ स्टडी केलेला आहे. तशी हुशार आहे भागू आपली. बरं मी काय म्हणते, गप्पांच्या नादातनं स्वयंपाक राहून गेलेला आहे. आपल्याकडे 3 लहान मुलं आहेत माहिती आहेत ना. लहान मुलं? हो, सूर्या, तेजू आणि तेजूचं बाळ. झाली की 3 मुलं. चला त्यांना गोळ्या घ्यायच्यात, आपण स्वयंपाकाला लागूयात. चालेल. तेजू बरी आहेस ना तू? हा म्हणजे